हॅलो मंडळी, तुम्हा सर्वांना नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज मकर संक्रांती किंक्रांत स्पेशल मी तुम्हाला अर्धा किलो मटण बनवून दाखवत आहे. त्यासाठी मी अर्धा किलो मटण आणून त्यांना एकदम स्वच्छ धुवून त्यामध्ये हळद आणि मीठ लावून अर्धा तास त्याला मुरायला ठेवून दिलं होतं. त्यानंतर एका कुकरमध्ये थोडंसं तेल एकदम गरम करून ते तेल थोडं गरम झालं तर त्यामध्ये आपण जी मटणासोबत साईडला चरबी भेटते ती चरबी टाकून त्यालासुद्धा छानपैकी फ्राय करून घ्यायचे. म्हणजे ती चरबीसुद्धा पहिल्या तेलामध्ये टाकली ना एकदम खरपूस भाजून घ्यायची. नंतर त्यामध्ये एक पूर्ण कांदा टाकायचा आणि तो कांदा देखील लालसर होईपर्यंत पूर्ण भाजून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं टॅमॅटो टाकायचं. टॅमॅटो पूर्ण एक नाही घ्यायचं, थोडं थोडं अर्धा करून टाकायचं. त्यानंतर जो आपण मसाला त्याला मटणला हळद आणि मीठ लावून साईडला ठेवलं होतं ते आपण भाजून घ्यायचं आहे खूप चांगल्या प्रकारे. आणि त्याला एक 10 मिनटं असंच कुकरमध्ये बिना पाणी टाकता म्हणजे भाजून घ्यायचं आहे तेलावरतीच मटणला. एक 10 मिनटं भाजून झाल्यावरती त्यामध्ये गरम पाणी किंवा साधं पाणी टाकून द्यायचं आहे. आणि नंतर कोथिंबीर वरतून टाकायची. चवीपुरतं मीठ एकदा चेक करून परत टाकून द्यायचं, कारण की आपण मुरायला ठेवलं होतं तेव्हासुद्धा मीठ होतं. नंतर एक 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मटणाच्या. आणि आपण दुसरीकडे कुकर होत आहे तोपर्यंत दुसरीकडे मसाला करायला घ्यायचं. त्यासाठी खोबरे, एक टॅमॅटो, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, लसूणच्या पाकळ्या, अद्रक आणि तीळ. सुक्या मसाल्यामध्ये तीळ, जिरे, 2 लवंग, दालचिनी घ्यायचं आहे आणि ते सर्व मिक्सरला लावून घ्यायचं आहे. ते मिक्सरला लावून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपले मटण खूप छान शिजले आहे. आणि नंतर थोडेसे तेल टाकून त्यामध्ये आपण जो मिक्सरला मसाला लावला होता तो टाकून द्यायचा आहे आणि तो मस्तपैकी एकदम तेल सुटूपर्यंत भाजून घ्यायचा आहे. ते तेल सुटूपर्यंत भाजून झालं तर त्यामध्ये लाल तिखट, घरगुती लाल मसाला आणि मटण मसाला टाकायचा आहे. आणि थोडंसं लाल तिखटही टाकून घ्यायचं आहे. सर्व मसाले टाकून झाल्यावरती थोडंसं जे आपलं सूपचं पाणी होतं ते थोडंसं टाकून घ्यायचं आणि परत मसाला तेल सुटूपर्यंत भाजून घ्यायचा आणि परत सर्व मटण टाकून द्यायचं आहे. तुम्हाला माझी रेसिपी